हमने के बड़े बारिश आ गई। हॅलो एव्हरीवन, वेलकम टू किट्टूज ब्लॉग. कसे आहे तुम्ही सगळे? मजेत? मी पण मस्त. किट्टू तू कसं आहे? छान. तर आता वाजत आहे सायंकाळचे 6 आणि आता मी निघालो एक राऊंड मारायसाठी आणि वेदर छान होता. आता छान झाला आणि पाऊस पण यायला लागला थोडं. तर म्हटलं चला एक राऊंड मारायला जाऊन येऊ आपण म्हटलं. आणि आजचा आहे संडे आणि ऊन भरपूर राहते म्हणून आम्ही निघत नाही. पवन पण आला आता तर म्हटलं चल एक राऊंड मारून येऊ. तर तुम्हाला दाखवते वेदर छान आहे. तर चला कंटिन्यू राहा. आणि ते पवन आज तुम्हाला पवन कसं दिसत आहे सांगा बरं. पवनने न्यू टी शर्ट घेतलेली आणि त्यांनी फर्स्ट टाइम घातली अशी. काळात भी नाही माझी काळात भी नाही. एवढी आवडली की काढत बी नाही टी शर्ट. आणि किट्टू तर मस्त आज आपल्या दादीकडे गेला होता इतक्या वेळपासून तर आजपर्यंत आलाच. आत्ताच जस्ट आला तो आणि मला करमत नव्हतं त्याच्याशिवाय. आणि मला मग मी काही ब्लॉग स्टार्ट केला नाही. थोडा मी बिझी होती ना. थोडंसं काम होतं त्याला तिथे है ना. चाचू बरोबर गेला होता आणि मी घरी एकटीच होती. टीव्ही सुधरत होता आणि मम्माला तुझ्याशी करमत नव्हतं घरी. टीव्ही तोडणं पडलं टीव्ही. हो कसं केलं सांग. तुमच्याकडे टीव्ही तोडायची सुद्धा मी तुम्हाला तोडायला सुधरवायचं सांगा मला. नाही पहिले तोडला मग पुढे बारीक केले मग अजून टीव्हीचा सेट घेतला मग टीव्ही बोलवला न्यू टीव्ही घेतली बोलवलं गेला न्यू टीव्ही बोलवला नवीन टीव्ही घेतली. काय करते काही समजत नाही तुझं तर. अशी टीव्ही का तुमच्याकडली बी असं बोलून देऊ पण आमच्या कोणू मेकॅनिकला घरी तू पण मेकॅनिकल आहे का? हो का मेकॅनिक. ठीक आहे तर चला. कुंभारे नावाला फोन लावायला म्हणते. लियान कुंभारेला फोन लावायचा ना. हा ठीक आहे. तर बस इथे छान बस. तुम्हाला आजचा खूप छान आहे. वेदर खूप छान आहे. आजचा वेदर खूप छान आहे. बघून टाका. थांबा दाखवते. थांबते ट्रॅफिक आहे ना दाखवते ना मी. कोणाला 9,000 देणं पडेल. मी सगळ्यांना मी घेणार स्विफ्ट 9,000ची. बापरे खूपच मग कॉस्टली सोप आहे तुझ्याकडे तर नाही ना किट्टू. काय करते तू? पास फॅक्टरी बनवत आहे का बाबा 9,000 असं आपण 9,000 लिहितो ते 9,000 कशी लिहिते माहिती का तुला? 9 लिहि पहिले 9 लिहि आधी 9 लिहि. काय म्हणणार तुला सगळे? कशी चप्पल घालते बेटा हे? हा ट्रेन चालू झाला का नाही असं चप्पल घालायच्या तर कोणाची कोणतीच चप्पल कधी बाहेर नाही जाणार. कोणाची एक चप्पल हार होते काही होते कोणाची चप्पल कधी बाहेर नाही जाणार. ट्रेन चालू करायची आपल्याला. वाह क्या बात है किट्टू. चलो आ जाओ. किट्टू फार मस्ती करायला लागलं आहे ना. मग ती तशीच लंगडी आहे म्हणते. ते लंगडी
तिथे बसत नव्हता. तर बघितलं दुपारी आम्ही फिरून आलो, थोडं राऊंड मारून आलो आणि चहा घ्यायचं होतं तर चहा बनवला मी इथे आता. आणि किटू लेटलेला आहे, आराम करत आहे. तर आता मी स्वयंपाक वगैरे करते ना. आता वाजत आहे सायंकाळचे 7. तर आता इथे चहा वगैरे बनवलेला आहे, चहा झालेलाच आहे. तर मागे इथे त्या ब्लॉग चालू आहे आणि इथे चहा झालेलाच आहे. चहा घेते आणि मग नंतर स्वयंपाक करते. आज करणार आहे मी चवळीची भाजी. तर चवळीची भाजी मी धुवून ठेवलेली आहे स्वच्छ पाण्याने, 2-3 पाण्याने धुतलेली आहे. चवळीची भाजी, वरण भात आणि चपाती करते. आणि किट्टूला पण मूड घेते, त्याला पण फ्रेश करते. आणि त्याचं काय दिलं आहे, स्कूल पण स्टार्ट झालेली आहे तर त्याचं काय होमवर्क दिलेलं आहे ते बघते आणि त्याला करून घेते. तर चला मी चहा वगैरे पिऊन घेते, मग बोलते तुमच्यासोबत. तर चहा काढून घेते. तर चहा छान झालेला आहे आणि मला सायंकाळी चहा लागतो. 2 टाइम मला चहा पाहिजे, एक तर सकाळी आणि एक तर सायंकाळी. चहा काढून घेते. आणि पवनसाठी ठेवते. पवन झोपलेला आहे, त्यालाही उठवते. आणि पवन पण झोपलेला आहे, त्याला पण उठवते. आणि चहा घेतलेला आहे, चहा पिऊन घेते. तर इथे मी कणिक हे करून घेते, भिजवून घेते. आणि तिथे एका साईडला वरण भातचा कुकर लावलेला आहे आणि कणिक भिजवून घेते. आणि भाजी, कांदे वगैरे कापून घेते. किट्टू काही उठत नाही, झोपलेले आहेत, आराम करत आहेत. दोघंही झोपलेले आहेत, त्यांना दोघांनाही उठवते. नाहीतर किट्टू रात्री झोपणार नाही. उद्या किट्टूची स्कूल आहे. पटपट स्वयंपाक करते आणि तिला उठवते. आज माहिती नाही, माझा होता मूवी बघायचा प्लॅन. विचारून बघते काय म्हणते पवन, त्याला उठवते. माझं लक्षात झालं तर पटकन स्वयंपाक करते आणि त्यालाही म्हणते की चलते का आता मूवी बघायला. तो पीठ मळून घेते. एकाकडल्या साईडला पीठ झालेलं आहे. हात धुवून घेते. तरी ते मी मोठ्या साईजचे 3 कांदे घेतलेले आहे. ते पाण्यात घालते, नंतर तिखट राहतात कांदे. हां ते आणि हा किती वर्षापासून, 8 वर्ष झाले हा नाईफ आहे माझ्याकडे. याचा अजून एक होता पण तसं भेटतच नाहीये. तो पण हरवला. पण हा एक राहिला आहे, 8 वर्षापासून आहे. आणि इतकं चांगलं कट्टे ज्याने नाशिक मी इतके मागवले पण तेवढे मला चांगले भेटलेच नाही आहे चाकू. तर हा एक चांगला आहे, मला याच्याने छान कापता येते. छान लांब लांब चिरायचे. आणि लाल मिर्च ते पण घेते. चवळीच्या भाजीसाठी लाल मिरचीची बनवली तर खूप छान लागते. आणि मी आज तर चण्याची डाळ पण टाकली आहे, ते पण टाकणार आहे. बिजू ठेवलेली आहे, ती बिजू घातलेली आहे. ती पाणी चेंज करते. छान मोठे मोठे स्लाइस कापून घेते ती.
आणि चवळीच्या भाजीला कांदे जास्त लागतात. एकदा काय झालं होतं, मी लहान होती, म्हणजे भरपूर लहान नव्हती, तरी मला वाटते 14-15 वर्षाची राहिली असेल, त्यावेळेसची गोष्ट आहे. मम्मी घरी नव्हती, तर काय झालं होतं, मम्मीने चवळीची भाजी आणलेली होती आणि मम्मीने तोडून ठेवली होती. तर मम्मी बाहेर गेली होती, तर मी म्हटलं भाजी बनवून बघते. तर मी चवळीची भाजी बनवली होती. मला माहीतच नव्हतं का त्यात कांदे पण टाकते म्हणून. तर मी काय लाल मिरची टाकली, पण त्यात कांदेच नव्हती टाकली. भाजी बनवली, मिरचीची बनवली फक्त, कांदे पण नाही टाकले आणि चवळीची भाजी टाकली. तर मी म्हटलं भाजी का बरं अशी दिसत आहे, अशी का बरं बनली म्हणून. मम्मी बनवते तर अशी दिसत नाही म्हणून. तर पण नंतर मम्मी आली, भाजी वगैरे झाल्यानंतर. तर मम्मी म्हटलं मी चवळीची भाजी बनवली म्हटलं. तर मी म्हटलं माहीत नाही म्हटलं, पण तुझ्यासारखी दिसत नाही म्हटलं, तू जशी बनवते म्हटलं तशी दिसत नाही म्हटलं भाजी म्हटलं. ती काय म्हणे तू याच्यात कांदे टाकले का म्हणे. मी म्हटलं नाही, मला काय माहीत म्हटलं त्यात कांदे पण टाकावं लागते म्हणून. म्हटलं त्यात कांदे पण टाकावं लागते म्हणे. मग नंतर लक्षात आलं का तेव्हापासून की कांदे पण टाकावं लागते म्हणून. आम्ही कसं बघून बघून शिकलेलं असं की कोणी प्रॉपर असं शिकवलं नाही आहे की स्वयंपाक कसं करायला लागते म्हणून. मम्मी करायची, आम्ही बघायचो, तर आम्हाला येते. पण ते चवळीची भाजी फर्स्ट टाइम बनवली होती, तर मला माहीतच नव्हतं का त्यात कांदे पण टाकतात म्हणून. ते पण इतके सारे कांदे. अशी होती मजा. मी एवढी भाजी बनवून टाकली, मिरची टाकली त्यामध्ये, लाल मिरची टाकतात म्हणून लाल मिरची टाकली वगैरे, पण फक्त कांदेच नव्हते टाकले. तर माहिती नाही बिना कांद्याची भाजी कशी झाली असेल, तर आता माझ्या काही लक्षात नाही येते, पण अशी भाजी बनवली ती मला लक्षात आहे. तर चला आता इथे कांदे झालेले आहे कापून. लाल मिरची पण कापून घेते आधी. कुठल्या बॉक्समध्ये ठेवलं होतं, आजच टिकीट ठेवलं. त्यात लाल मिरची घेतलेली आहे, ते बनवून घेते छान कुकर. मोठे तोडून तिचे सगळ्याचे. तुम्ही देख देख कीजिए, तूने मेरे जीवन है, तुम्हें देख देख कीजिए, मैं तो तुम्हारे प्यार में दुनिया का पावन चरणों से आकाश बंधन तो प्यार का बंधन है, जन्मों का संगम. तरी ती मिरची कढली, तर मी आता भाजी बनवून घे. कचरा उचलून घेते आधी सगळं. कचरा इथे मिरची कट झालेली आहे आणि आता भाजी बनवून घेते, नंतर बोलते. आणि हा कचरा आधी फेकून देते मी डस्टबिन. तर इथे भाजी पण रेडी झालेली आहे चवळीची, आणि चपाती पण झालं, वरमाचा कुकर पण झालेला आहे. आणि मग ते छानपणे किचन क्लीन करून घेते, पोटात क्लीन करून घेते. आणि किट्टू पण उठलेला आहे झोपून, त्यालाही फ्रेश करते. तर चला, आमचं होतं मूवी बघायचं हे प्लॅन होत होता. तर बघूया काय म्हणते पवन. तर पवन उठलेला आहे, तो गेलाय त्याच्या फ्रेंडकडे. तो आल्यावर विचारलं त्याला काय म्हणते, तर जायचं का. तर
तर चला कंटिन्यू राहा. मी किचन क्लीन करून घेते, वटा क्लीन करून घेते. आणि तिथे किट्टू बसलेला आहे, दाखवते तुम्हाला. बघू शकता इथे किट्टू कसा बसलेला आहे. आपली ब्लँकेट्स घेऊन आलेला आहे आणि ते प्रेसचे कपडे आहे ते आता आम्ही आणलेले आहे. पवनने प्रेस करून आणलेले आहे बाहेरून. किट्टू चला फ्रेश व्हायचं बेटा आता. काय झालं? काय काय बंद केलं? सॉन्ग तर लावून देते ना मी. ते टीव्हीत मी सॉन्ग लावलेलं होतं तर त्याला ऐकायचं होतं. तर पण इथे किट्टू आपण व्हिडिओ बनवतो आणि त्यात कॉपीराईटचं ऑप्शन येते, तर म्हणून मला ते सगळं नाही करावं लागते. तर चल मी लावून देते तुला एकदा आणखी. तर किट्टूचा फेवरेट सॉन्ग आहे आय लव्ह यू डॅडीवाला, तर तो लावून देते त्याला. त्याला तर राग आलं. तर चला फ्रेश वगैरे होते, त्यालाही फ्रेश करते ना. आता वाजले 8:30. कुठे गेला बेटा सॉन्ग? अभी मैं जा रहा हूँ मूवी देखने वो शोरूम पे. अभी तो मैं 5 घंटे के यहाँ मैं निकालूंगा. तुमको भी चलो हम भी जाएंगे. अभी तो मैं बहुत अच्छा बच्चा हूँ और अभी तो मैं सभी का अहम करता हूँ और मुझे ना बहुत अच्छा लगता है और मैंने कैसे करनी होगी. चलो पे मिलेंगे तब से फ्री में पूरा करने चैनल को सब्सक्राइब कर देना. तर आता आम्ही औषध घ्यायला आलो आहो. ऍक्च्युली माझा गळ्यात त्रास अजून चालू झालाय. मी थोडंसं थंड खाल्लं की माझा गळ्यात त्रास होते. तर इथे किट्टू रेडी झालं होतं. आम्ही मूवी बघायचा प्लॅन केला होता, पण म्हणजे ते आम्हाला मूवी बघायला जात होतं. त्या थिएटरमध्ये ती मूवी नव्हती, दुसऱ्याकडे होतं. तर पवन म्हणे तो आपण दुसऱ्याकडे नाही जाऊ म्हणे, आपण जिथे जातो तिथे जाऊ म्हणे. नाहीतर मग आम्ही त्या दिवशी कोराडी रोडकडे गेलो होतो. तर तिथेही नवीन आयनॉक्स चालू झालेला आहे. सिनेपोलिस म्हणून तिथे ओपन झालेलं आहे, छान आहे. तर तिकडे जाऊ म्हणे मूवी बघायला. तर पवन उद्याची तिकीट काढलेली आहे, तर उद्या जाऊ म्हणे आपण म्हणे. आता काही म्हणजे इथे होतच नाही, जिथे आम्हाला जायचं होतं तर तिथे होतं नाही. तर मग म्हणे की तिकडे जाऊ म्हणे. तर म्हटलं ठीक आहे. आणि माझा पण थोडासा गळ्यात त्रास होतो, कालपासून होत आहे. मी म्हटलं की सुधरेल वगैरे, पण मी गरम पाणी पण चालू केलं पिणं, पण मला ते काही त्रास म्हणजे कमी होतच नाहीये आणि मला गिटकाला पण त्रास होत आहे. तर म्हटलं पवन म्हटलं की चाललं जाऊ हॉस्पिटलमध्ये. तर डॉक्टर तर नव्हते, डॉक्टरला विचारलं तर डॉक्टरने ते औषध सांगितले होते आधीच. तर मग तेच आता घेतलेली आहे. आणि मला इथे दुखत आहे. तर चला बघूया आता. किट्टूसाठी पवन गेला फ्रूट घ्यायला आणि ते फ्रुट्स वगैरे घेऊन घरी जाऊ आणि मग नंतर जेवण वगैरे करते आम्ही. पाणी पी घरी जाऊ. किट्टूला मी रेडी केलं होतं छान. छान नाही, अच्छा बोलना छान. किट्टूला रेडी वगैरे केलं तर रेडी वगैरे झाला. मग नंतर बघितलं तर होतच नाही शो. तर दुसरा जिथे आम्ही जातच नाही, इतकं काही खास नाही जिथे आम्हाला नाही जायचं होतं. तो पवन म्हणे तिथे नाही जाऊ म्हणे, आपण म्हणे पिक्चर बघायला दुसऱ्याकडे जाऊ म्हणे. जाऊ दे म्हणे. जिथे आम्ही हर वेळेस जाते मूवी बघायला तिथे नव्हतं. तर मग म्हणे की जाऊ दे. पवन म्हणे की असं कुठे पण नाही जाऊ म्हणे, मला नाही आवडत म्हणे ते थिएटर, तेवढे खास नाही आहे म्हणे. तर आपण नाही जाऊ म्हणे तिथे म्हणे. तर मग म्हणे की चलते की नाही चलत असं मला म्हणायला लागलं. मी म्हटलं असू दे म्हटलं. मग म्हटलं तर मग पवनने बघितलं. तर मग आम्ही काल गेलो होतो ना तिथे कोराडी रोडकडे, त्या साईडला नवीन, तर तिथे ओपन झालेलं आहे. तर म्हणे पवन म्हणे चल तिथे चाललं जाऊ म्हणे. तर म्हटलं ठीक आहे, तिथे होतं. तर चला मग बघूया उद्या कसं जाणार तर.